नमस्ते. मी डॉक्टर प्राजक्ता घाटगे पारवे. मी लहान मुलांची मेंदुरोग तज्ञ आणि फिट तज्ञ आहे. तर फिट किंवा सीजर्स हा लहान मुलांमध्ये खूप कॉमन न्यूरोलॉजिकल आजार आहे आणि फिट किंवा सीजर्स संबंधी काही समज आणि गैरसमज आहे, ज्याबद्दल मी आज थोडी माहिती देऊ इच्छिते. तर सीजर्स म्हणजे नक्की काय? तर आपल्या ब्रेनमध्ये नॉर्मली पण इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी असते. पण ती जर एका लिमिटच्या वर जात असेल इलेक्ट्रिक करंट्स, तर ते सीजर म्हणून आपल्याला दिसू शकतं. आता आई-बाबांनी कसं ओळखावं, की बाळाला फिट आली किंवा सीजर आली? तर लहान मुलांमध्ये येणारे सीजरचे प्रकार आणि अडल्टमध्ये येणारे थोडे वेगळे असतात. त्यामुळे आई-बाबांना कधी-कधी कळत नाही, की आपल्या बाळाला फिट येऊन गेली आहे. तर फिटचा पहिला प्रकार म्हणजे जनरलाइज्ड टॉनिक-क्लॉनिक सीजर आहे, ज्यामध्ये संपूर्ण शरीर टाईट होतं किंवा असे मूव्हमेंट्स होतात हातापायाचे, डोळे फिरवलेले असतात, कधी-कधी दातखिळी बसू शकते, जीभ चावली जाऊ शकते आणि बाळ पूर्ण वेळ अनरिस्पॉन्सिव्ह असतं. दुसरा फिटचा प्रकार म्हणजे ॲब्सेंट सीजर आहे. ॲब्सेंट सीजरमध्ये बाळ फक्त 1-2 सेकंडसाठी असं स्टेअरिंग करतं, अनरिस्पॉन्सिव्ह असतं, असं पॉज झाल्यासारखं असतं आणि देन ही इज बॅक टू नॉर्मल. थर्ड प्रकार आहे फोकल सीजर. फोकल सीजर म्हणजे बॉडीचा कुठला तरी एकच पार्ट, मे बी लेफ्ट साइड, मे बी राईट साइड असे मूव्हमेंट्स होऊ शकतात किंवा टाईट होऊ शकतं. त्याला आपण फोकल सीजर म्हणतो. त्यात पूर्ण शरीर इन्व्हॉल्व्ड नसतं. आणि शेवटचा प्रकार आहे ड्रॉप अटॅक्स. ड्रॉप अटॅक्स म्हणजे अचानक उभं असताना किंवा बसला असताना बाळ खाली कोसळतं, पण परत 1-2 सेकंड्समध्ये उठून उभं राहतं पण. असे वेगवेगळे फिटचे प्रकार आहेत, जे लहान मुलांमध्ये आपल्याला दिसून येतात. तर फिट नक्की बाळाला का येते? तर वेगवेगळे कारणं असू शकतात, ज्यामुळे बाळाला फिट येते. पहिलं कारण आणि सगळ्यात कॉमन म्हणजे 5 वर्षाखालील मुलांना तापात फिट येऊ शकते. ताप जर 100च्या वर गेला, तर अशा प्रकारचे फिट येऊ शकतात. बाकीची कॉमन कारण म्हणजे हायपोग्लायसिमिया म्हणजे अंगातलं ग्लुकोज कमी झालं असेल तर, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स म्हणजे जर बॉडीतलं कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम हे कमी किंवा जास्त झाले असतील तर. नेक्स्ट म्हणजे इन्फेक्शन, जसं ब्रेनमध्ये इन्फेक्शन म्हणजे मेनिंजायटिस किंवा एन्सेफलायटिस हे कारण असू शकतं. कधी जर डोक्याला मार लागला असेल म्हणजे हेड इंजुरी, बाळ पडलं किंवा ॲक्सिडेंट झाला, तर त्यामुळे पण फिट येऊ शकते. आणि सेरेब्रल पाल्सीच्या मुलांना पण फिट येऊ शकते. सेरेब्रल पाल्सी म्हणजे जन्मता न रडलेली बाळं किंवा कमी दिवसाचे, कमी वजनाचे बाळं असतात. ह्यांच्या ब्रेनमध्ये स्ट्रक्चरचा प्रॉब्लेम असल्यामुळं अशांना फिट येऊ शकते. आणि शेवटचं कारण म्हणजे जेनेटिक कारण असू शकतं, कधी-कधी अनुवांशिक असू शकते फिटचा प्रकार किंवा कधी-कधी एंजलमॅन सिंड्रोम, डाऊन सिंड्रोम अशा वेगवेगळ्या सिंड्रोम्स असलेल्या मुलांना पण फिट येऊ शकते. आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगते. तुमच्या मुलांमध्ये असे काही लक्षणे तुम्हाला दिसून आले असतील, तर तुमच्या डॉक्टरांना लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. तुमच्या काही शंका असतील, तर आम्हाला कॉन्टॅक्ट करायला हरकत नाही. आमचे सगळे डिटेल्स ह्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत. थँक यू.